सगळ्यांना गुड आफ्टरनून. तर हा माझ्या मामाचा मुलगा आणि आम्ही आलेलो आहोत इथं वावीला. तर नाश्ता सेंटर असंच आहे. तर हे गाव तर प्रसिद्ध झालेलं आहे, तुम्हाला माहितीच आहे. आणि एक 5 मिनिटात आम्ही आता दुसऱ्या गावाला पण जाणार आहे. तर हे बघा इथं माझे मामा मामी. तर हे मामा आहे ना स्पेशली खरात ज्या शाळेत शिकत होते ना तिथं जॉबला होते आणि ते खूप पर्सनली खरातला ओळखतात मामा माझे. तर आम्ही आता खरातच्या गावाला पण जाणार आहे आणि वावीला पण त्याचं बरंच लोक त्याला ओळखणार आहे. तर हे बघा हे काकासुद्धा त्याला ओळखत असतील हॉटेलमधले. तर आम्ही आता चाललेलो आहे. चला तुम्ही पण चला खरातच्या गावाला जाऊ आता. तर इथे झालेला होता एक जोक. तर हा जो बोर्ड तुम्हाला दिसतोय हा व्यवस्थित वाचा आणि काय जो जोक झाला ते पण बघा. तर आमच्या मामीने इथे नाश्ता करत होत्या आणि त्या म्हणत होत्या की इथं बोकड्याचं मटण मिळणार आहे. त्याच्यावर बाकडं होतं. मामी म्हणताय इथं बोकड्याचे मटण मिळणार आहे का काय. तर हे आहे वावीचं बस स्टँड आणि आम्ही आता वावीच्या स्टँडवरून जाणार आहोत थेट खरातच्या गावाला. तर खरातचं गाव कुठे आहे आणि कोणाच्या गावाजवळ आहे ते पण मी तुम्हाला सांगते लगेचच. तर चला आपण आता खरातचं गाव कसं आहे. मी 2-3 वेळा त्या गावातून गेले आणि आम्ही आहे वावीच्या स्टँडवरती आणि आम्ही चाललेलो आहे. आता ऊन तर भरपूर आहे पण एकदा प्रवास करायला निघालं ना तर मग काय ऊन एवढं वाटत नाही. चला. तर हे आहे स्टँड. तर कोणी जर का बघितलं नसेल तर इथंच भोंदू होता ना तो येत होता शिकायला आणि माझे मामा तिथे हायस्कूल शाळेमध्ये जे आहेत ना ते कामाला होते. नूतन विद्यालय वावी म्हणून. फायनली पोचलेलो आहोत खरातच्या गावाला. तर तुम्ही बघू शकता इथे ह्या पद्धतीचं म्हणजे छोटंसं गाव आहे पण मस्त गाव आहे. कारण का त्या गावाचा काही दोष नाही. तर गावाला थोडं माहीत असतं का असे नालायक लोक इथे जन्माला येणार आहेत किंवा आपल्या गावाचं एवढं नाव मोठं करणार आहेत. तर बघा छोटे छोटे घरं, छोटी छोटी दुकानं आणि सुटसुटीत रस्ते, शाळा वगैरे सगळं ह्या गावाला सोय आहे बघा. आणि रस्ता पण खूप मस्त आहे. तर त्याच्याच आडनावाचे बरेच सारे इथे दुकानंसुद्धा आहेत. आता आम्हाला थोडी घाई होती नाही तर मी खाली उतरून तुम्हाला लोकांच्या प्रतिक्रियासुद्धा दाखवल्या असत्या. पण आहे ना ऊन खूप होतं. आता 2-2:30चा टायमिंग आहे आणि माझ्या मामीच्या मामाचंसुद्धा हे गाव आहे आणि तिथे ते लोक राहायलासुद्धा आहेत. पण मामीने मला थोडं पुढं गेल्यानंतर सांगितलं की ते लोक आत्ता घरी होते. सकाळी आम्ही आलो तेव्हा. त्याच्यानंतर आहे ना हे बघा इथे बोर्ड लागलेला आहे बघा. त्याच्याच कोणीतरी म्हणजे भाऊबंदकीतला बोर्ड दिसतोय तो. आणि माझ्या आजीचंसुद्धा म्हणजे आजीच्या आईचं नाव माहेर जे आहे ते पण हेच गाव आहे कांडळवाडी. तर माझी आईची आई आणि म्हणजे माझ्या आईची आजी. तर तुम्ही समजू शकता. तर मामा बसलेले आहेत आणि ते सांगत होते मला माहिती. देवाचा बस आठवण राहील आठवण. पिकअप जाते कवठ्याला. आता हा बघा हा माझ्या मामाच्या गावाला जातो रोडा कवठ्याला. पहिलं त्याला चोर कवठा म्हणत होते. हां सगळेजण. हां मामाने नाव बदलून टाकलं. पहिले चोर कवठे होते आता देव कवठे झाले. सगळ्या पोल्ट्री हां बदली होती इथं जास्त दिवस. त्यानंतर आम्ही आलेलो आहोत म्हणजे त्याच रूटच्या गावाला म्हणजे चिंचोलीला. तर इथे माझी मावशी 20-22 वर्ष राहत असेल. मुलं लहान होते तेव्हा आणि आम्ही पण खूप शनिवार रविवार आहे ते ह्या गावाला येत असायचो. माझ्या भावाचा मुलगा जो आहे ना राहुल तो मला घ्यायला आलेला होता. त्याच्या मामाच्या घरी आम्ही जाणार होतो त्याच्या पाठची. तर हे म्हणजे स्टँड आहे बघा आता खूप सुधारलेलं आहे. इथे ना एक झाड होतं पिंपळाचं किंवा वडाचं. त्याला वटवाघळ खूप लटकायचं. आम्ही जेव्हा एक झाड होतं तर तेव्हा. तर ह्या गावात बाहेर निघतोय आणि इथून रस्ता माझ्या मामाच्या गावाला जातो. तर तुम्हाला मी मामाचं गाव पण दाखवते. तर हे चिंचोली गाव आहे. उलटे जे लोक इकडे माहिती पण आहे. तर इकडे ना गाव असे जवळजवळ असतात. गावाच्या बाहेर निघलो तर हे आता मामाच्या गावाला मी शिरलेला चोरगावठ्यात म्हणजेच देवगावठ्याला. तर तेव्हा काही सुधारणा झालेली नव्हती पण आता खूप सुधारलेलं आहे. रस्ते वगैरे पहिलं पायी जावं लागायचं कधी कधी पण आता अगदी खूप मस्त हिरवळ आणि सुधारणा पण झालेली आहे ह्या गावाला. तर आमचं संपूर्ण म्हणजे आमचं लहानपण दिवाळी म्हणा किंवा कुठला सण म्हणा सगळं आमचं ह्या गावाला गेलेलं आहे कवठ्याला. तर म्हटलं चला तुम्हाला माझ्या आजोळ दाखवूया. तर हे प्रॉपर माझं आजोळ आहे जिथे
आम्ही लहानपणी खूप खेळलेलो आहे बघा. इथे तुम्हाला गावांचे बोर्ड पण दिसत असतील. तर हे गाव आहे ना म्हणजे रूटवरती नाही आहे, आत यावं लागतं आणि इथून मग मी बसून आपल्या गावाला जाणार आहे. तर बघा हे आहे स्टँड, कवठ्याचं स्टँड आहे, ग्रामपंचायत आहे. इथे एक चोर बारव म्हणून एक विहीर पण आहे. तर त्या विहिरीमध्ये पण आम्ही खेळायला जायचो छोट्यापणी. तर मी राहुलला सांगत होते इथं असं आहे, तिथं तसं आहे. तर बघा आम्ही आता गावातून जातो आहे. तर ती बारव दिसते तुम्हाला त्या झाडाच्या आड, आणि माझ्या मामाचं घर पण ह्याच रस्त्याला आहे. तर ते पण मी राहुलला सांगत होते की माझ्या मामाचं घर इकडे आहे. तर आम्ही बाईकवर आहे बघा. हा जो लिंब दिसतो आहे ना, इथं मी कुत्र्यावरती पडलेली होते लहानपणी. मी खूप हट्टी होते, उलटी चालत होते. मावशीला म्हटलं मला कडेवरती घे, तिने मला घेतलं नाही म्हणून मी डायरेक्टली कुत्रं झोपलेलं होतं सावलीला. हे बघा हे माझ्या चुलत मामांची घरं आहेत आणि हा रस्ता जो आहे ना हा जातो इकडे मलढोण म्हणून, आणि असा इकडे पूर्व दिशेला म्हटलं तर हा जातो इकडे सारोळ, जवळकं, रांजणगाव असा जातो बघा. तर मंडळी कसं वाटलं तुम्हाला खरातचं गाव नक्की कमेंट करा. तुम्हाला थोडीशी झलक दाखवलेली आहे मी खरातच्या गावाची. माझ्या मामाचं गाव पण दाखवलं आणि खरातच्या गावाची झलक दाखवली, जिथं खरातचं शिक्षण आणि बालपण झालेलं आहे ते पण मी तुम्हाला दाखवलेलं आहे. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना गुड नाईट, बाय बाय.